आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारची धिंड काढेन असा इशारा हा आमदार रोहित पवार यांनी सरकारला दिलेला आहे। मंत्र्यांच्या बंगल्यावरील उधळपट्टीच्या प्रकरणावरून त्यांनी हा इशारा दिलेला आहे। 30 कोटी रुपये खर्च झाल्याचं चौकशीत समोर आलेलं आहे असं देखील रोहित पवार म्हणाले। दक्षता आणि गुणनियंत्रकाच्या चौकशीमध्ये उधळपट्टीवरती आता शिक्कामोर्तब होतोय असं देखील रोहित पवार म्हणतात। दोषी कार्यकारी अभियंत्यासह इतर अभियंत्यांवरती कारवाई करा असं देखील रोहित पवार यांनी मागणी केलेली आहे। त्याबरोबरच पोकळ डरकाळ्या फोडणारे गुलाबराव पाटील आता नेमकं काय बोलतील असा देखील सवाल रोहित पवारांनी विचारलाय। रोहित पवार काय म्हणतात तर मंत्र्यांच्या बंगल्यावरती सरकारी पैशाची कशी उधळपट्टी केली याची विस्तृत चिरफाड अहवालात केली। एकीकडे सरकारकडे पैसे नाही आणि दुसरीकडे भिंतींना ग्रेनाइटचं कंपाऊंड। विशेष म्हणजे बंगल्याच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक असते, परंतु बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांचीही परवानगी घेतली नसल्याचं या अहवालात समोर आलं आहे। गतवर्षी मी हा मुद्दा मांडला, मध्येच उभं राहून मोठ्या तावातावाने आरोप खोटे असल्याच्या पोकळ डरकाळ्या फोडणारे मंत्री गुलाबराव पाटील आता यावरती स्पष्टीकरण देतील का? तात्काळ कारवाई करा, अन्यथा हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढल्याशिवाय राहणार नाही। तर मी पुराव्याशिवाय बोलत नाही अशी टीप देखील या एक्स पोस्टमध्ये रोहित पवारांनी दिली आहे। आणि यानंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात 100 हेडलाईन्स मधून।